नर्मदे हर. आज दिनांक 19 जानेवारी 2026 आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 78वा दिवस. आम्ही आता मुक्कामाच्या ठिकाणाहून आता पुढच्या मार्गाला जातोय. आजचा आपण जो आपला मार्ग आहे तो पण किनाऱ्याचा मार्ग आहे. कालसारखेच आज पण थोडे हाल होणार आहेत. तर चला बघूयात आता आजचा एक्सपिरियन्स आपल्याला काय येतो ते. नर्मदे हर. नर्मदे हर. आज दिनांक 18 जानेवारी 2026 आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा आश्रमातून बाहेर निघालो आणि आश्रमाच्या बाहेर निघाल्या आज मैयाचं दर्शन आणि सूर्यनारायणाचं दर्शन एकत्रित अशा प्रकारे. आणि आपण लागलो आता आपल्या दिवसाच्या प्रवासाला, जो आज पण पूर्ण मैयाच्या किनाऱ्याने वितखडतर रस्त्यानेच आहे. इकडे बीन्सची शेती आहे. तर चला आज बघूयात आपल्याला मैया काय काय अनुभव देते ते. नर्मदे हर. सकाळी आता पुढे आल्यानंतर सुरुवात झालेली आता डेंजरस रस्त्याची. इकडचा आता मुख्य रस्ता चिखलाच आहे म्हणून आता इथून वरून रस्ता काढलेला आहे. मैया चांगला रस्ता ते ग मैया, फक्त चिखल नको राहू देऊ. कपडे धुवायला होत नाही, सुकायलाही होत नाही. आज तसं मेहरबानी आहे की आज कोहरा खूप कमी आहे. खूप कमी म्हणजे नाहीच आहे. आणि आज आम्ही निघालो थोडा उशिरा, 8 वाजता निघालो. आज 8 सव्वा 8 वाजता. तर चला बघूयात पुढे काय काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. पुढे चालून आता आलेला आहे खडकाळ भाग. रस्ता कुठून कोणता व्यवस्थित आहे काही कळत नाही. वरूनच जावं लागेल माझ्या मते. खालून काय फायदा नाही आहे, कारण पाय सरकला पडलो तर आपल्यालाच त्रास आहे. बघा पाण्याच्या प्रवाहाने दगडाची दशा काय झाली आहे. किती प्रवाह असेल तर पाण्याचा एकदम कोरला गेलाय, कापला गेलेला आहे. नर्मदे हर. दगडाचा रस्ता लागल्यानंतर आता आपण पुढे आलोत आणि आता थोडा आता मग याचा साथ सुटणार आहे. आणि आता थोडा आपला सांगता येत थोडा म्हणजे किती शेतीतून मार्ग चालू होणार आहे. तर चला शेती मार्गातून जाऊयात. फक्त स्प्रिंकलर नको आज परत लागायला. खालचेच कपडे अजून सुकलेले नाहीत. नर्मदे हर. किनारा सोडून आता आपण गावात आलोय. मालकाछार. कितने किलोमीटर के बाद? अच्छा, म्हणजे 1-1.5 किलोमीटर नंतर परत आपल्याला मैया भेटणार आहे. आणि तर बघा घर किसे छान आहेत. हर नर्मदे. बघा घर किती छान आहे तिथं. नर्मदे हर. रंगरंगोटी केलेले. इकडनं असा रस्ता आहे. जो काल दिवसभरानंतर आज काल दिवसभर होत्या, परवा दिवशी होत्या. काहीतरी आपल्याला बालभोग घ्यावा लागला आता दुकान आल्या. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे आलो. बालभोग वगैरे तर काय भेटला नाही आज. इथे दुकान होते तर आम्ही कुरकुरे वगैरे घेतलेत खायला. बिस्किट 2 कुरकुरे. दिवस झाला आम्हाला काही दुकानच नव्हतं, बालभोगही नव्हता. आणि रोज आम्हाला खायची सवय लागलेली. सकाळी उठलं की थोडंसं पुढं गेलं की 3-4 किलोमीटर आपोआप पोट आहे ना जे ओढायला सुरुवात होतं, भूक लागती. आणि 2 दिवस झालं किनाऱ्यावरून चालतोय. मैया
वाटाणे वाटाणेच आणि फक्त. शेती आणि चिखल याच्याशिवाय आम्हाला काहीच बघायला भेटलं नाही. आज कसं तरी गाव लागलं तर इथे भेटलं खायला. हे कुरकुरे वगैरे घेतले, चिक्की घेतली. ते म्हणतात ना काळातून आल्या माणूस कसं वाटतं तसं घेतलं खायला निघले थोडं. नर्मदे हर, हे बघा मी तर घेतल्याच खायला सुरुवात केली. नर्मदे हर. आता खाली उतरून आपल्याला लागलाय परत मैयाचा किनारा. चालायला परत हे होत होतं आणि इथं परत एक ओढा लागलेला आहे. त्या ओढ्यातून आता आपल्याला जायचंय. किनाऱ्यावरून गेलं तर असं वाटतं रस्त्याने चालावं, रस्त्यावरून गेलं तर असं वाटतं किनाऱ्याने चालावं. मैयाची ओढ कायमच असते. असा थोडा लांबून ओढा क्रॉस करावा लागतो कारण इथं दलदल असेल खूप. दलदलला सांभाळून चालावं लागतं कारण रस्ते खूप दलदली असतात. तिथं एक लाकूड ठेवलंय आणि त्या लाकडावरनं आपल्याला आता रस्ता क्रॉस करायचा आहे. ह्या बघा, ह्या अशा पद्धतीने आताचा रस्ता क्रॉस करायचा आहे. नर्मदे हर. लोण आल्यानंतर आता ढेकणांचा रस्ता लागलाय. ढेकणांमध्ये चालायला आता खूप डेंजर आहे, पण त्यापेक्षा रात्री सायंकाळी खूप जबरदस्त पाय दुखतात या ढेकणांमुळे. पाऊल आपला सरळ पडत नाही, चालायचा स्पीडही कमी होतो आणि पायांना इजाही होते. आजचा मार्ग खूपच खडतर आहे. नर्मदा परिक्रमा जसं वाटतं लोकांना. काही लोक कमेंट करतात की हे ते. अशा लोकांना खरंच सांगू इच्छितो की इथे येऊन तुम्ही बाकीचेही परिक्रमावासी आहेत त्यांचे हाल बघावेत. वयस्कर वृद्ध ते कसे चालत असतील हा विचार करावा, मग परिक्रमेला नावं ठेवावीत असं तर माझं म्हणणं आहे. नर्मदे हर. मैयाचा किनारा लागल्यानंतर आता आपण जातोय वरती गावाकडनं कारण रस्ता पुढे थोडा कंजेस्टेड दिसतोय. तर आपण वरती भोजन प्रसादी पण घेऊयात आणि विचारूयात कारण तुम्ही जर पाहिलंय माझा चेहरा आज घाम एवढा आलाय की पूर्ण नाकाच्या शेंड्यावरनं घाम खाली येतोय. पूर्ण बॉडी डिहायड्रेट पण झाली आहे. आज खूप जास्ती प्रमाणात ऊन आहे. ऊनपेक्षा वातावरण दमट आहे. तर चला बघूयात आजचा पुढचा आपल्याला काय प्रसंग येत होते. नर्मदे हर. आता दुपारी जाऊ भोजन प्रसादी बघू वरती आश्रमात काय भेटलं तर ठीक आहे, आता आपण पुढच्या मार्गाला लागूयात. नर्मदे हर. वरतीच चढून आल्यानंतर आता आपल्याला लागलं एक आश्रम आणि आता आपण जात आहोत त्या आश्रमात. बाकीकडे कुलूप होतं पण एकाच दरवाजा उघडा दिसला. इथे आसन लावलंय. नर्मदे हर. दुपारची भोजन प्रसादी केली आणि आपण आता निघालो आहोत पुढच्या मार्गाला. पुढे आता आपल्याला जायचं आहे भेडाघाट. भेडाघाट आहे काहीतरी 14-15 किलोमीटर आहे. आजचा मुक्काम आपल्याला भेडाघाटला करायचा आहे. तर चला बघूयात. आता मार्ग पण आपल्याला अशा पद्धतीचा लागलेला आहे आणि थोडा खडतर मार्ग आहे आजचा. त्या मार्गानुसार आपल्याला पुढे जायचं आहे. नर्मदे हर.
सायंकाळ झाली आणि सायंकाळ नाही, 3:30 वाजले असतील, 3-3:30 झालेले आहेत. आणि आपण चालतोय आता पुढच्या मार्गाला. आपल्याला पोचायचं आहे भेडा घाट. बघू आता कुठं पोहोचू शकतो ते. आणि इथं असा छानसा मैयाचा किनारा दिसतोय, पण आम्ही फसलो की काय. रस्त्याची झेंडी पण नव्हती, तिकडनं रस्ता होता की इकडनं रस्ता आहे काही कळत नाही. पण चला बघूयात आता पुढचा मार्ग कसा आहे, कारण हा मार्ग खूप कमी लोक वापरतात. झाशीपासून हायवेने जातात, हायवेने शॉर्टकट आहे. आणि इथं मैयाचं स्वरूप एकदम संत आणि शांतपणे पाहू शकता तुम्ही. आजचा प्रवास खूप म्हणजे मैयाच्या किनाऱ्यावर ते म्हणतात ना, मरते दम तक मैया तेरा साथ ना छुटे. इकडचे 4:45 वाजलेले आहेत आणि आम्ही आता चालत आहोत मैयाच्या किनारे. सूर्य पण आता परतीच्या देव प्रवासाला लागलेले आहेत सूर्यदेव. आणि आम्ही चालतोय सकाळपासून. असं झालं तिथून आम्ही सकाळच्या आश्रमातून निघालो, तिथं आम्हाला सांगितलं होतं की भेडा घाट आहे 17 किलोमीटर. परत आम्ही म्हणलो निवांत पोचूयात. पुढे आलोत, एका बाबांना विचारलं भेडाघाट किती, ते बोलले 30 किलोमीटर. अरे तिथं आम्हाला थोडं डाऊट गेला. परत आम्ही दुपारच्या भोजन प्रसादीपर्यंत आलोत, तिथं विचारलं, ते बोलले 12 किलोमीटर. तिथून परत आलोत, थोडं पुढे विचारलं त्यांना, ते म्हणले 8 किलोमीटर. आम्ही अजून जास्ती खुश झालो. पण अजून परत पुढे आलो, त्यांना विचारलं, ते बोलले इथून 16 किलोमीटर आहे. 16 किलोमीटर झाल्यानंतर आम्ही आता आशा सोडली गोरा घाट पोचायची. तर आम्ही आता गोरक्षा घाट पोचणार आहेत. तर मागे सांगितलं गेलं 3 किलोमीटर गोरक्षा घाट आहे. गोरक्षा 3 किलोमीटरवरून अजून थोडं पुढे आलो, त्यांनी सांगितलं की 6 किलोमीटर आहे गोरक्षा घाट. परत 2 किलोमीटर पुढे चालून आल्यानंतर एक बाबाने सांगितलं आता 4 किलोमीटर गोगच्छा घाट. आणि आता आमची कंडिशन अशी झाली, आज खूप सारं ऊन होतं, बॉडी पण डिहायड्रेट झाली आहे. आणि असं वाटतं की आता इथंच कुठंतरी आसनं लावून घ्यावीत, पण असं जंगल आहे, इथे काही करू शकत नाही. म्हणून आहे तेवढी सगळी एनर्जी लावून आता आपले पाय परत उचलतोय आणि आम्ही आता मुक्कामाच्या मार्गाला जातोय पुढे. नर्मदे हर. मैयाच्या किनाऱ्यावरून आम्ही चाललो होतो, मात्र मैया इकडे आहे. आणि हा जो दुसरा एक नाला लागलेला आहे, या नाल्याकडे जायचं आहे. पलीकडे जाण्यासाठी काही नाही, त्याच्यासाठी असं सरळ कोपऱ्याला जायला लागणार. ती छोटीशी वाट दिसते, त्या वाटेवरून असं यायचं आणि मग सरळ रस्त्याला लागायचं आहे. बघा एवढीशा वाटेसाठी आम्हाला किती लांब जायला लागते. चलो कुछ तो जुगाड देखते हम. चला, पलीकडचा नाला क्रॉस करून आता आपण अलीकडे आलोय आणि इथून आता परत पुढचा रस्ता आहे. आत्ता टाईम झालेला आहे 5 आणि अजून घाट किती माहीत नाही. सूर्यनारायण पण आता परतीच्या मार्गावरच आहेत. अजून अर्ध्या पाऊण तासात सूर्यनारायण हे मावळतील. त्याच्या आधी आपल्याला काहीतरी कुठंतरी सोयीस्कर ठिकाणी आपल्याला पोचावं लागेल. तर चला बघूया तिथे आता आपल्याला काय अनुभव येतात ते. नर्मदे हर.